नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत आपण जी रोजची देवपूजा करतो पण शास्त्राने सांगितलेले काही नियम असतात ते आपण रोजच्या पूजेमध्ये देवपूजेमध्ये पाळतो की नाही त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टींची माहिती नसणार आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला ती माहिती मिळणार आहे। म्हणून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। देवपूजा ही आपण देवासाठी नाही तर आपल्या मनशांतीसाठी करत असतो, पण ती उरकून न टाकता नियमांना धरून केली तर त्याचे फळ देखील अधिक आपल्याला मिळत असते। आपण दररोज एक उपचार म्हणून करत असलेली देवपूजा ही भगवंतासाठी नसून आपल्यासाठी असते, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे। पूजा हे देवाची द्वारी उभा क्षणभरी राहण्याचे निमित्त असते। जीव आणि शिवाचा संवाद असतो। पूजा करताना मन एकाग्र होणे अभिप्रेत असते, त्यामुळे मनापासून वाहिलेले एक बिल्वपत्र किंवा फूल भगवंतापर्यंत पोचवावे। आपण अर्पण केलेले नैवेद्य त्याने ग्रहण करावा अशी त्यामागील मुख्य भूमिका आणि भावना असायला हवी। मात्र प्रत्यक्षात घडते काही वेगळेच। पूजा कोण करणार यावरून नवरा बायकोमध्ये वाद होतात, कारण तेवढ्यापुरताही त्यांच्याजवळ वेळ नसतो। वादात नवरा बायकोमध्ये जो वाद होतो त्यामुळे नवरा बायकोला म्हणतो तू पूजा कर, किंवा बायको नवऱ्याला म्हणते तुम्ही पूजा करा, कारण तेवढ्यापुरता त्यांना वेळ सुद्धा रोज त्यांच्याकडे नसल्यामुळे ह्या गोष्टी होत असतात। धुसफुसत दोघांपैकी एक जण पूजा करून उरकून घेतो। पूर्वी हे काम घरातले ज्येष्ठ आत्मीयतेने आणि तल्लीनतेने करत असत। नातवंड त्यांच्याबरोबर बसून पूजा विधी शिकून घेत असत, परंतु आता तसे होत नाही। ज्या आत्मारामाशी आपल्याला दिवसभरातून क्षणभरी संवाद घडत नाही त्याने आपल्या संकटात धावून यावे अशी अवाजवी अपेक्षा मात्र बाळगली जाते, आणि त्याने एक हाक मारली ऐकली की नाही त्यालाच दोष ठरविले जाते। या चुका टाळण्यासाठी शास्त्राने काही नियम देखील सुचवले आहे। देवाला कधी एका हाताने नमस्कार करू नये। पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करावा। जप करताना एका जागी आसन घालून त्यावर शांत चित्ताने बसून तो जप करावा। माळ जपत असताना धरलेल्या हातावर गोमुखी धरावी, म्हणजे जप किती बाकी आहे याकडे वारंवार लक्ष जात नाही। मेरुमणी येईपर्यंत जप पूर्ण होतो। जप झाल्यानंतर देवाला मनापासून नमस्कार करावा आणि ज्या जागेवर बसतो तेथेही भूमिस्पर्श करून नमस्कार करावा। देवपूजेमध्ये तुळशीचे स्थान महत्त्वाचे मानले आहे, तरीही द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या आणि रविवारी या दिवशी तुळशीची पाने खुडू नयेत। तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा कधीही लावू नये, तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करावा असं शास्त्र सांगतं। शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी घालून प्रदक्षिणा माराव्यात, तसे करणे शुभ मानले जाते। देवपूजेमध्ये यज्ञविधीत पांढरे तीळ नाही तर काळ्या तिळाचा वापर करावा। कोणत्याही धार्मिक प्रसंगी दानदक्षिणा उजव्या हाताने द्यावी। शंकराला बेल, गणपतीला दुर्वा, विष्णूला तुळस आणि लक्ष्मीला कमळ असे ज्या देवाचे जे पूज्य प्रिय फूल आहे ते त्यांना अर्पण करावे। महाशिवरात्रीचा दिवस वगळता अन्य कोणत्याही दिवशी महादेवाला कुंकू वाहू नये। देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य झाल्यावर ते घाणीत किंवा गढूळ पाण्यात न टाकता बागेतील रोपांना टाकल्यास त्याचे खत म्हणून घालावे आणि पुनर्वापरात आणावे। पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला अवश्य असावे। आपल्या हाताच्या डाव्या बाजूला धूप, दीप, उदबत्ती ठेवावी आणि उजव्या बाजूला आरतीचे तबक ठेवावे। देवपूजेत तासनतास घालवणे शास्त्रालाही अभिप्रेत नाही, परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सानिध्यात घालवतो तेवढे क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा हा पूजेचा मुख्य उद्देश किंवा हेतू असतो। तुम्ही सुद्धा देवपूजा करतच असाल तर यापैकी कुठले नियम तुम्हाला पाळायचे असतात ते आता समजले असेलच। म्हणून व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, आणि अशा पद्धतीने देवपूजा करायला तुम्ही देखील सुरुवात करा।
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.